सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रात रगत विहीर वनकक्ष क्रमांक 26 मध्ये पहाटे 4:30 ते 5च्या दरम्यान वनकर्मचारी गस्त घालत असताना रगत विहीर येथे खैर लाकडे असलेले चारचाकी वाहन GJ15C9484 पकडले। वन कर्मचारी पाहणी करत असताना चालक फरार झाला। या वाहनात खैराचे 24 नग आढळले। रात्री वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना संशयित वाहनाचा पाठलाग करताना चालकाने रगत विहीर येथे रस्त्याच्या बाजूला वाहन सोडून जंगलात फरार झाला। वाहनात 1.5 घनमीटर लाकूड मिळाले असून त्याची किंमत 21,969 रुपये व 2,90,000 रुपयांची चारचाकी वाहन असून वाहन असा एकूण 3,11,969 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। वाहन पुढील तपासासाठी उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले। खैर तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई सहाय्यक वनसंरक्षक उमेश वाघ, उपवनसंरक्षक उमेश वावरे व उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर चव्हाण, यशिराम बहिरम, शांताराम गावित, अभि चौधरी, अविनाश छागणे यांनी भाग घेतला। फरार आरोपीचा तपास उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी हे करीत आहेत। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।